आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे 5 वेळा पक्ष बदललेला आहे। जी हयात असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारकी केली असा थेट हल्लाबोल मंत्री संजय राठोड यांनी केलेला आहे। दरम्यान माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ काय म्हणताय, काही वेळापूर्वी मंत्री संजय राठोड यांनी थेट तुमच्यावर हल्लाबोल केलाय। संजय राठोड हा मुळातच गद्दार माणूस आहे। त्यानं ज्या पक्षात आला, ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला, त्या पक्षाशी बेईमानी केली त्यांनी। मी कधी ज्या चिन्हावर निवडून आलो त्या पक्षाशी कधी बेईमानी केली नाही। मी ठामठोकपणे अपक्ष उभा राहिलो आणि अपक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा शिवसेनेला समर्थन केलं। मी कधी कोणत्याही पक्षात गेल्यानंतर गद्दारीचा ठप्पा हे संजय राठोडच्या कपाळावर लागलेला आहे आणि कायमस्वरूपी लागलेला आहे। त्यानं ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला, ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्याला 4 वेळा आमदारकी दिली, हे 2 वेळा मंत्रिपद दिलं, त्यांच्याशी त्यांनी गद्दारी केलेली आहे। तुम्ही मला सांगा, मी कधी पक्षात राहून कधी आजपर्यंत गद्दारी केलेली नाही। माझी भूमिका स्पष्ट राहिली। मी ज्या पक्षामध्ये समजा मला हे नाही मिळालं तर जनतेनं शिवसैनिकांना उभं केलं आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर सुद्धा मी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी जाऊन समर्थन दिलं। हे संजय देशमुख आहे। गद्दार तुम्ही आहे, सर्वसामान्य जनतेला माहीत आहे। जेही केलं आम्ही ते उघडपणे केलं। 5 पक्षाचं जे तुम्ही सांगता, 5 पक्ष त्याला मोजता तरी येते का संजय राठोडला? 1 2 3 4 5 यवतमाळमध्ये 2000 मतदान न करण्यासाठी 2000 रुपये वाटप केल्या जात असल्याचं चर्चा असतानाच मंत्री संजय राठोड यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी करून हा पूर्ण षडयंत्र आहे। षडयंत्र काही नाही, जाणतात आहे। फक्त धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या ठिकाणी आहे। प्रचंड धनशक्तीचा वापर या मतदारसंघामध्ये चालू आहे। हे खुलेआम सर्वसामान्य जनतेला माहीत आहे। या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाच्या बांधवाला तुम्ही सांगता की पैसे घेऊ नका। मुस्लिम समाजाचे बांधव अरे ते मेहनत करून जगणारे लोक आहे। ते या 2000 1,500 रुपयाला बळी पडणारे लोक नाही आहे। हे तुमचं षडयंत्र तुमच्या घरातच राहणार आहे। आज परिस्थिती अशी आहे, कोणी त्यांच्याकडून झालेला नाही। तुम्ही या यवतमाळ वाशिमचा सर्वे घ्या। अरे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, प्रचंड बेरोजगारी आहे। यवतमाळ वाशिमचा खासदार कोण? यवतमाळ वाशिमचा खासदार हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार शरदचंद्रजी पवार आणि आमचे नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी मंत्री संजय राठोड यांना प्रत्युत्तर दिले आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।